हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही फॅब्रिक पेंटिंगची डिझाईन कशी बनवायची, ट्रेसिंग कशी करायची आणि डिटेलिंगमध्ये ह्याची आरी वर्क वगैरे करून कशी ही पेंटिंग तयार करायची याचा व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी जे मटेरियल वापरलेलं आहे ते तुम्हाला दाखवून देते. तर हे आहे कॅमलिनचं मीडियम नंबर 1. हे आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर ही आहे आपली नॉर्मल ड्रॉइंगची जी प्लेट असते ती. हे आहेत ब्रशेस. तर इथे वेगवेगळ्या 3-4 साईजचे ब्रशेस मी इथे यूज केलेले आहेत. याचा पूर्ण हा सेटच भेटतो. हा सेटच तुम्ही घेतला तरी चालेल. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर. तर इतर जर तुम्हाला फॅब्रिक पेंटचे जे कलर असतात ते भेटले तर तुम्ही तेच घ्या. मला भेटले नाही म्हणून मी ॲक्रेलिक कलर इथे यूज करत आहे. त्यानंतर इथे मी ज्या ब्लाऊजवर मला पेंटिंग करायची होती त्याचा कापड घेऊन घेतला आहे. त्याला छानपैकी प्रेस करून त्यावर बॅक साईडचा भाग जो आहे तो मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे हा जो आहे हा व्हाईट कार्बन पेपर आहे. तर आपल्याला ट्रेसिंग करण्यासाठी याच कार्बन पेपरची गरज असते. तर हा कार्बन पेपर तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात किंवा आरी वर्कच्या दुकानामध्ये म्हणजे जिथे आरी वर्कचं मटेरियल मिळतं तिथे हा आरामात मिळून जाईल. ₹5 एक असा हा कार्बन पेपर आपल्याला भेटतो. त्यानंतर इथे मी Pinterestवरून हा जो इमेज आहे ती डाउनलोड करून घेतली आहे आणि तिची नॉर्मल A4 साईज पेपरवर झेरॉक्स काढून आणलेली आहे. आता या प्रिंटआउटचा मी सेंटर करून घेतलेला आहे. कार्बन पेपरसुद्धा मी प्रॉपर सेंटरला ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर ही प्रिंटआउटसुद्धा मी प्रॉपर सेंटरला ठेवून घेणार आहे. तर वरती जो आहे माझा 4 इंचाचा गळा येणार आहे. तर तेवढे गळ्याची मार्जिन सोडून मी खालच्या साईडला हा पेपर जो आहे ठेवून ॲडजस्ट करून तिथं जे आहे पिना लावून घेत आहे. या पिनांमुळे जे होईल आपला पेपर आहे तो सरकणार नाही व्यवस्थितरित्या जसा आपल्याला आपण सेंटर घेऊन ॲडजस्ट केलेला आहे तसाच तो इथे येईल. तर हे बघा प्रॉपर सेंटरवर ठेवून मी हा फोटो जो आहे सेफ्टी पिनच्या मदतीने लॉक करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे जे आहे मी दोघं साईडने सुद्धा पिना लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी ही नॉर्मल कलर पेन्सिल घेतलेली आहे ग्रीन कलरची आणि आता ही पेन्सिल मी ग्रीन कलरची यासाठी घेतलेली आहे की ही मार्किंग करताना मला कळायला पाहिजे की मी कुठला भाग मार्किंग केलेला आहे आणि कुठला राहिला आहे. तर या पेन्सिलमुळे मला कळेल की जो भाग राहिला आहे तिथे मी व्यवस्थितरित्या मार्किंग करून घेऊ शकते. तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रॉपर जो आहे आपल्याला प्रत्येक बारीक बारीक गोष्टी जी आहे इथं आउटलाईन करून घ्यायची आहे. म्हणजे तिथं फिरवून घ्यायची आहे पेन्सिल. तर सेम आपण जिथे जिथे पेन्सिल फिरवू तो भाग आपला जो आहे ब्लाऊजच्या कपड्यावर उमटून येणार आहे. तर हे बघा प्रॉपर कानातल्यांचा, पदराचा, कानाचा भाग, साडीचा जो पदर आहे तो, त्यानंतर साडीची जी बॉर्डर आहे ती सुद्धा इथं आपल्याला प्रॉपर पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे बघा इथं जशी जशी त्या फोटोमध्ये इमेज आहे त्या पद्धतीनेच मी इथे प्रॉपर गिरवून घेत आहे. तर हे बघा नाक वगैरे, तिची जी टिकली दिलेली आहे, आयब्रोज वगैरे, डोळे, ज्वेलरी वगैरे सुद्धा जशी जशी दिलेली आहे तशी मी प्रॉपर जशी तिथं फोटोमध्ये दिली आहे तशीच मी तिथं मार्क करून घेतली आहे. तिचे लिप्स मी आता ड्रॉ करून घेत आहे. त्यानंतर इथे छानशी अशी तिच्या नाकामध्ये नथ दाखवलेली आहे. त्या नथीचा सुद्धा एक एक मणी जो आहे आपल्याला इथं ट्रेस करून घ्यायचा आहे. तर ही नथ जी आहे मी आरी वर्कमध्ये करून घेणार आहे. तर आरी वर्कमध्ये करताना आपल्याला हिची ट्रेसिंग नसली तरी चालते. पण मी इथे करून घेतली आहे कारण जो आकार इथे दिलेला आहे तो प्रॉपर येण्यासाठी. यावर आपल्याला नंतर मोतीच लावायचे आहेत. त्यानंतर इथे नेकलेसचा जो भाग दिलेला आहे त्यालासुद्धा मी ट्रेस करून घेते आहे. हा मंगळसूत्राचा भाग आहे त्यालासुद्धा मी ट्रेस करून घेत आहे. इथे फक्त जो हा मोठा हार दाखवलेला आहे कॉईनवाला त्याला मी ट्रेस नाही करून घेतले कारण तो मला नको हवा होता त्यासाठी. बाकी सगळ्या गोष्टी मी ॲज युजुअल इथे ट्रेस करून घेतलेल्या आहेत.
तर हे बघा बॉर्डरवर जी बारीक नक्षीचं काम केलेलं आहे, जिथे सर्कल आहे मध्ये आणि त्यानंतर थोडेसे तिथे झिगझॅग लाईन दिलेली होती. तर ती सुद्धा लाईन प्रॉपर जशी आहे तशीच्या तशी मी इथे ट्रेस करून घेत आहे. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा जी बॉर्डर दिलेली आहे ती सुद्धा मी इथे ट्रेस करून घेत आहे. हे ट्रेसिंग करताना तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की आपली एकाच वेळेस सगळ्या मार्किंग व्यवस्थितरित्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ते एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. कारण कारण एकदा आपण हा जो पेपर आहे तो काढला तर पुन्हा त्याच पॉईंटवर तसाच पेपर ठेवणं खूप कठीण जाईल. त्यामुळे एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे की आपण प्रत्येक गोष्ट जी आहे इथे ट्रेस करून घेतलेली आहे. त्यानंतरच आपल्याला हा पेपर आणि ही झेरॉक्स जी आहे ती काढायची आहे. तरी बघा इथं माझं सगळं झाल्यानंतर मी इथल्या पिना काढून घेतलेल्या आहेत आणि हा पेपर मी उचलून घेतला आहे. आणि हे बघा हे आपला दुसरा पेपरसुद्धा मी काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे रिंग. तर ही रिंग जी आहे ही वुडनची आहे आणि ही 18 इंची असते जी आरी वर्कसाठी वापरतात तीच ही रिंग आहे. तर यावर हा पीस जो आहे मी इथे टाकून घेतलेला आहे प्रॉपर. जी आतली रिंग असते ती ठेवून आणि जी वरची रिंग आहे ती अशा पद्धतीने यावर प्रॉपर ठेवून घ्यायची आहे आणि एकावर एक फिक्स करून व्यवस्थितरित्या लॉक करून घ्यायची आहे. तर हे बघा इथे हिला ॲडजस्टमेंट स्क्रू दिलेला असतो. तर तो स्क्रू जो आहे फिरवून जो आहे व्यवस्थितरित्या हा कापड आपल्याला इथे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट झाल्यानंतर हा कपडा हे बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा ओढायचा आहे. त्यामुळे हा प्रॉपर एकदम स्ट्रेट बसतो. कुठेही याला असा दगडा वगैरे राहत नाही, झोल राहत नाही. त्यामुळे जे आहे पेंटिंग करताना आपल्याला व्यवस्थित दिसतं, व्यवस्थित आपली फिनिशिंग येते. तर हे बघा अशा पद्धतीने हा प्रॉपर सेट करून लावून घ्यायचा आहे रिंगवर. हे बघा आपली पेंटिंग जी आहे आपण आता इथे स्टार्ट करणार आहोत. तर इथे मी मीडियम घेतलेला आहे. ते हे आपल्या प्लेटमध्ये थोडंसं मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी रेड कलर घेत आहे. तर रेड कलरचं जे आहे मी इथे तिचं ब्लाऊज करणार आहे. त्यामध्ये थोडंसं मीडियम काढून घ्यायचं आहे. कारण हे कलर्स जे असतात ते स्टार्टिंगला खूप थिक असतात, खूप घट्ट असतात. तर त्यांची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे थोडंसं त्यात मीडियम टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे आहे मी ब्लाऊजचा भाग जो आहे तो रंगवण्यास सुरुवात केलेली आहे. तर हा भाग रंगवताना तुम्ही स्ट्रोक एकाच साईडने घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि जिथे-जिथे आपल्याला ब्लाऊजचं पोर्शन दिसत आहे, तिथं सगळीकडे आपल्याला हा कलर करून घ्यायचा आहे. तरी बघा अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या बारीक-बारीक गोष्टसुद्धा कव्हर करत आपल्याला इथं ब्लाऊजचा पोर्शन जो आहे तो रेड कलरनी कव्हर करून घ्यायचा आहे. तर हे बघा एका हाताचा पोर्शन इथे माझा कव्हर करून झालेला आहे. त्यानंतर इथे हा दुसऱ्या हाताचा जो पोर्शन राहिला होता तो सुद्धा मी इथे कव्हर करून घेत आहे. इथे मी जो आहे सगळ्यात मोठा ब्रश जो होता त्या सेटमधला त्याचा वापर केलेला आहे. कारण हे पोर्शन जे आहे ते मोठं आहे आणि तिथे आपण मोठ्या ब्रशने पटापटा कलर भरू शकतो. त्यासाठी मी इथे मोठ्या ब्रशचा वापर केलेला आहे. त्यानंतर जिथे-जिथे पेंटिंगमध्ये दुसऱ्या ठिकाणी रेड कलरचा वापर झालेला आहे, तिथे सगळीकडे मी हा कलर जो आहे वापरून घेत आहे. तर इथे ओठ जे होते हिचे ते रेड कलरचे होते. तिथे पण मी रेड कलर करून घेतला आहे. आता इथे मी बारीक ब्रश जो होता बारीक पॉईंटचा तो घेतलेला आहे. कारण तिचा टिकलीचा आणि लिप्सचा भाग जो आहे तो व्यवस्थितरित्या कव्हर करायचा होता आणि त्या बारीक गोष्टी होत्या. त्यामुळे इथे मी बारीक ब्रशचा वापर करून तिची टिकली आणि लिप्सचा पोर्शन कव्हर करून घेतलेला आहे. त्यानंतर साडीच्या बॉर्डरमध्ये हे जे रेड कलरचे डॉट्स दिलेले होते ते सुद्धा मी इथे रेड डॉट्सनी कलर करून घेतलेला आहे. हे बघा आता ओव्हरऑल जिथे-जिथं मला वाटत होतं की रेड कलर वापरला जावा, तिथे मी तो वापरून घेतला आहे. त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये मी पाणी घेऊन हे ब्रश आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहे. कोरड्या कपड्याने पुसल्यानंतरच आपल्याला हे ब्रश परत यूज करायचे आहे. नाहीतर फक्त पाण्यात बुडवून तुम्ही वापरत असाल तर ते हा कलर दुसऱ्या कलरला लागून जाईल. त्यानंतर साडीचा कलर जो आहे मी इथे येलो घेणार आहे.
तर सेम मी कलर जो आहे आपला तो घेतला आहे आपल्या प्लेटमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीडियम घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे. ब्रशनी स्प्रेड करता येईल अशी आणि सेम मोठ्या ब्रशचा वापर करून मी इथे तिची साडीचा जो भाग आहे तो इथे मी पेंट करून घेत आहे. तर हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे व्यवस्थितरित्या जो आहे मी जो साडीचा पोर्शन होता, जो मोठा पोर्शन आहे तो मी मोठ्या ब्रशने कव्हर करत आहे. त्यानंतर बॉर्डरच्या जवळचा जो पोर्शन आहे त्यासाठी मी छोटा ब्रश घेऊन तो पोर्शन नंतर कव्हर करणार आहे. तर हे बघा हा डोक्यावरचा पदर आहे, त्यालासुद्धा आपल्याला येलो कलरनी कव्हर करून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थितरित्या हळूवारपणे जे आहे आपल्याला हा भाग जो आहे कव्हर करून घ्यायचा आहे. हे बघा जिथे मोठा स्ट्रोक मी देऊ शकते मोठ्या ब्रशच्या मदतीने तिथे मी हा ब्रश वापरून येलो कलर जो आहे तो करून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. तर हे बघा इथे मी हा छोटा ब्रश घेतलेला आहे. आता हे जे बॉर्डरचे छोटे पॉईंट्स होते, बॉर्डरचे जे ट्रायंगलमध्ये इथे बॉर्डर बनवलेली आहे, तर ती मी इथे ह्या छोट्या ब्रशच्या मदतीने कव्हर करून घेत आहे. सेम वरच्या पदराला पण आपल्याला याच पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे. ही पेंटिंग कंप्लीट झाल्यानंतर यावर जे ज्वेलरीचा पोर्शन आहे तो मी आरी वर्कनी कंप्लीट करणार आहे. तर याचा व्हिडिओ जो आहे आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे शेअर करणार आहे की या पेंटिंगवर मी आरी वर्क कशा पद्धतीने केला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघाल आणि त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पडल्यावर सुद्धा त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो बघायला मिळेल. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे ट्रायंगल करून घेतले आधी आणि आता बारीक ठिकाणी जे आहे मी इथे कलर भरून घेत आहे. तर हे बघा इथे कोरडा हा रेड कलर पूर्ण कोरडा झालेला आहे. तर यावर मी हा दुसरा जो आहे लेयर चढवत आहे. तर हे बघा आधीचा जो कलर आहे तो थोडा लाईट दिसतोय आणि आपण त्यावर सेकंड स्ट्रोक जो घेतलेला आहे त्यामुळे जो आहे तो खूप छान असा डार्क रेड कलरचा ब्लाऊज दिसत आहे. सेम साडीवर सुद्धा आपल्याला वाळल्यानंतर येलो कलरचा दुसरा स्ट्रोक द्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ते व्यवस्थितरित्या मी हा दुसरी लेयर जी होती आपली कलरची ती देऊन घेतलेली आहे. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल साईडचा जो भाग आहे तो थोडा फेंट दिसतोय आणि आता हा डबल कलर केलेला जो भाग आहे तो थोडा लाईट डार्क दिसतोय. तर त्यानंतर आपला येलो कलर वाढेस्तोवर मी इथे ब्लू कलरची जी आहे साडीची बॉर्डर करून घेत आहे. तर बारीक ब्रश घेतला आहे मी बारीक टिपचा आणि इथं मी प्रॉपर तो ब्लू कलर जो आहे तो भरून घेत आहे. जिथे बारीक गोष्टी आहेत, बारीक छोट्या गोष्टी आहेत, जिथे तुम्ही छोट्या ब्रशेसचाच वापर करा. त्यामुळे कलर जो आहे इकडचा कलर तिकडे लागणार नाही आणि तुम्हाला काम करायला खूप सोपं जाईल. तर अशा पद्धतीची फॅब्रिक पेंटिंग जर तुम्ही कोणाच्या ब्लाउजवर करून देत असाल कस्टमरच्या वगैरे, तर त्याचे चार्जेस किती घ्यायचे हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो. तर अशा पेंटिंगचे आता ॲक्च्युली मी यावर आरीवर्कचं कामसुद्धा करणार आहे. तिचे ज्वेलरी, नथ आणि कानातले हे आपण आरीवर्क करून करणार आहोत. तर अशा पद्धतीची फॅब्रिक पेंटिंग करण्यासाठी तुम्ही जवळजवळ ₹500 ते ₹600 चार्ज करू शकता. तर हे बघा वरच्यासुद्धा साडीचा पदराचा जो काठ आहे त्याला मी ब्लू कलरने कव्हर करून घेत आहे.
ते व्यवस्थितरित्या बारीक बारीक जे आहे पॉईंट्स ते लक्षात घेऊन आपल्याला इथे हा काठ जो आहे कव्हर करून घ्यायचा आहे. तर हे बघा ऑलमोस्ट आपली जी बॉर्डर आहे ती हाफ कव्हर झाली आहे. आता वरची जी आहे मध्येच तिचा कानाचा पोर्शन आहे तो सोडून द्यायचा आहे आणि राहिलेली वरची बॉर्डर परत कव्हर करून घ्यायची आहे. तर बघा आता हा जो ब्लू कलर आहे हा ऑलरेडी आपल्याला डार्क दिसतोय, तर याला सेकंड वेळा आपल्याला अप्लाय करण्याची गरज नाही आहे. रेड जो आहे तो थोडा फेंट दिसत होता त्यामुळे मी त्यावर पुन्हा एक शेड घेतला. सेम येल्लो पण थोडा लाईट वाटत होता त्यामुळे त्यावर सुद्धा मी एक डबल कोटिंग देऊन घेतली आहे. तर त्यानंतर इथे आपल्याला जो आहे स्किन कलर तयार करायचा आहे. तर स्किन कलर तयार करण्यासाठी व्हाईट कलर, येल्लो कलर आणि रेड कलर सारख्या प्रमाणात मिक्स करून आपल्याला इथे स्किन कलर तयार करायचा आहे. हे बघा इथं हा मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. तर त्यानंतर तिचा गालाचा म्हणजे चेहऱ्याचा जो भाग आहे, मानेचा भाग आणि कान वगैरे हा सगळा पोर्शन आपल्याला स्किन कलरनी कव्हर करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने तिचे आयब्रोज वगैरे आहे ते आपल्याला कव्हर नाही करायचे आहे. ते सोडून द्यायचं आहे. राहिलेला पोर्शन आपल्याला स्किन कलरनी कव्हर करून घ्यायचा आहे. तर हे बघा हा तिचा नाकाचा पोर्शन आहे. तर डोळ्याचा जेवढा भाग आहे तेवढा सोडून मी बाकीचा जो पोर्शन होता तो इथे स्किन कलरनी कव्हर करून घेतलेला आहे. हे बघा तिची टिकलीची जी प्रॉपर होती ती तशीच ठेवून तिच्या आतमधून आपल्याला स्किन कलर फिल करायचा आहे आणि टिकलीवर तो गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा आहे तिचा मानेचा भाग, तो सुद्धा मी इथे कव्हर करून घेतला आहे. हे बघा अशा पद्धतीने हा मानेचा भाग आपला कव्हर करून झालेला आहे. आता ही जी मधली स्पेस दिसते आहे ती मी मोकळी सोडणार आहे कारण तिथे आपल्याला जी आहे ठुशी बनवायची आहे. तर त्याला पेंट करून काही अर्थ नाही आहे कारण ती नंतर हायडच होणार आहे. त्यामुळे मी तिथे पेंट करत नाही आहे. त्यानंतर ठुशीच्या खालचा जो पोर्शन आहे तो आपला दिसणार आहे, तर तिथे मी इथे पेंट करून घेतलेला आहे. त्यानंतर आहे खालचा मंगळसूत्राचा भाग, तो सुद्धा मी इथे ब्लॅक कलरनी कव्हर करणार आहे. त्यामुळे तो सुद्धा सोडून दिलेला आहे आणि मंगळसूत्राच्या खालचा पोर्शन जो आहे तो मी इथे स्किन कलरनी कव्हर करून घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या तुम्ही सुद्धा पेंट करू शकता. खूप सोपं आहे हे. एकदा तुम्ही स्वतः नक्की ट्राय करून बघा. तरी बघा इथे जो आहे मंगळसूत्राचा खालचा पोर्शन मी ते कव्हर करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बारीक बारीक जिथे होतं, जिथे मी मोठ्या ब्रशने देऊ शकत नव्हते कलर, तिथे मी छोटा ब्रश यूज करत आहे. आणि बघा व्यवस्थितरित्या तिचा पूर्ण चेहरा जो आहे इथे व्यवस्थितरित्या मी स्किन कलरने कव्हर करून घेतलेला आहे. आता इथे हा कानाचा पोर्शन जो आहे तो मी स्किन कलरने कव्हर करून घेत आहे. तर अशा पद्धतीने ही फेस, कान आणि गळ्याचा वगैरे जो भाग आहे आपला तो कव्हर झालेला आहे छान पद्धतीने. आता इथे मी थोडंसं हायलाइट करण्यासाठी जो आहे अजून स्ट्रोक देत आहे. तर हे बघा. जर तुम्हाला या कलरचा शेड जो आहे तो द्यायचा नसेल, तर तुम्ही खाली आधी पूर्ण चेहऱ्यावर
म्हणजे जिथे जिथे आपला त्वचेचा भाग येणार आहे तिथे सगळीकडे आपल्याला व्हाईट कलर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यावर हा स्किन कलरसुद्धा अप्लाय करू शकता. तर इथे मी तसं न करण्याऐवजी डायरेक्ट जो आहे स्किन कलरचे डबल कोटिंग केलेले आहे. तर बघा इथं थोडंसं हायलाईट करण्यासाठी थोडासा डार्किश कलर करून मी इथे हे गालाचा वगैरे भाग जो आहे तो पेंट करत आहे. तर हे बघा किती आताच ती एवढी सुंदर दिसत आहे. पूर्ण झाल्यावर तर ही खूपच छान दिसत होती. तर अशा प्रकारे कलर ओला असतानाच तुम्हाला ही मर्जिंग करायची आहे व्यवस्थितरित्या. एकदा कलर सेट झाला की त्यानंतर मर्जिंग तुम्ही नाही करू शकत. त्यानंतर हा पदराच्या पाठीमागचा भाग जो दिसत आहे तो सुद्धा मी येलो कलरनी कव्हर करून घेत आहे. तर इथे ह्या नथीचा पोर्शन आहे तो नथीचा पोर्शनसुद्धा आपल्याला सोडून द्यायचा आहे. कारण आपण त्याला आरीवर्कच्या मण्यांनी कव्हर करणार आहोत. तर हे बघा हा राहिलेला थोडासा कलर जो होता तो मी इथे पेंट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा बॉर्डर हायलाईट करण्यासाठी मी इथे ह्या येल्लो कलरच्याच ब्रशनी बारीकशी अशी लाईन ओढली आहे डिझाईन आणि त्यावर डॉट डॉट ठेवून दिले आहे. ते बघा तेवढ्यानेच आपल्या पेंटिंगचा लुक जो आहे तो खूप उठून येत आहे. रिअल साडी जशी दिसते तसं हे दिसत आहे. तर हे बघा वरची आणि खालची अशा दोघी बॉर्डर मी इथे छान पद्धतीने कव्हर करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे हे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आता हा कलर वाळल्यानंतर पुन्हा यावर एक सेकंड कोट देऊन घेत आहे. त्यानंतर इथे तिचा केसांचा पोर्शन जो आहे तो मी कलर करून घेतला आहे ब्लॅक कलरनी. सेम आपल्याला आयब्रोज आणि डोळ्याचा पोर्शनसुद्धा कव्हर करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे मी तिचा आयब्रोजचा जो पोर्शन आहे तो ब्लॅक कलरने कव्हर करून घेत आहे. त्यानंतर डोळ्याचा जो पोर्शन आहे तो सुद्धा आपल्याला इथे ब्लॅक कलरने कव्हर करायचा आहे. ब्लॅक कलर यूज करताना थोडी काळजी घ्या कारण हा कलर जर एक दुसरीकडे लागला तर तो रिमूव्ह करणं खूप कठीण आहे. तो लवकर स्प्रेड होतो आणि दिसतो पण जास्त लवकर. त्यामुळे हा कलर हाताळताना थोडी काळजी घेऊनच हाताळायचा आहे. त्यानंतर हे बघा डोळ्याचं पोर्शनसुद्धा मी इथे बारीक जो आहे ब्रश घेऊन कव्हर करून घेत आहे. तर इथे जो डोळ्याचा पोर्शन जो असतो तो आपला खूप असा बारीक असतो एंडला. तर त्यासाठी मी खूप बारीक टिपचा ब्रश इथे यूज करत आहे. कारण ते आयलॅशेस वगैरे त्याचे तेवढे प्रॉपर आले ना तर ते अजून छान दिसतील. त्यामुळे इथे मी हा खूप बारीक टिपचा ब्रश यूज करून जी आहे बॉर्डर करून घेतलेली आहे. त्यानंतर सेम ब्रशनी मी जे आहे पूर्ण पेंटिंगला बॉर्डर जी आहे ती करून घेत आहे. त्यामुळे इथे आपली ही पेंटिंग जी आहे ती खूप सुंदर दिसते. हे बघा आता प्रॉपर तिचे जे नाकं डोळे जे आहेत ते हायलाईट होत आहेत. तर इथे मी इथं पूर्ण जी आपली पेंटिंग आहे तिला ब्लॅक कलरनी हायलाईट करून घ्यायचं आहे. बॉर्डर करून घ्यायची आहे. तर हे बघा इथे हा साडी ब्लाऊजचा जो पोर्शन आहे तो पदराचा जो पोर्शन आहे तो प्रॉपर सगळ्या ज्या ज्या डिटेलिंग आपण ट्रेसिंग करताना केल्या होत्या त्या सगळ्या डिटेलिंग इथे मी ब्लॅक कलरनी कव्हर करून घेत आहे. तुम्ही ह्याला बॉर्डर करता आहे असं सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर इथे जो मंगळसूत्राचा आपला पोर्शन आपण ठेवलेला होता कव्हर करायचा राहिलेला होता तो सुद्धा मी ते कव्हर करून घेत आहे.
तुम्ही इथे आरीवर्कच्या मण्यांनी सुद्धा मंगळसूत्र जे आहे ते बनवू शकता. हे बघा ब्लाऊजचा वगैरे जो पोर्शन होता तो असा हा सगळा पोर्शन मी प्रॉपर ब्लॅक कलरनी कव्हर करून घेतला आहे. हे बघा अशी छानशी अशी ही कानाची ही जी डिझाईन होती ती सुद्धा मी इथे ब्लॅक कलरने कव्हर करून घेतलेली आहे. आपली साडीची बॉर्डर जी होती ती सुद्धा मी इथे ब्लॅक कलरनी बॉर्डर कव्हर करून घेतली आहे. आता हे इथे ही कानातल्यांची डिझाईनला पण एक स्ट्रोक मी इथे देऊन दिलेला आहे. त्यानंतर इथे डोळ्यांची आपल्याला डिटेलिंग करायची आहे. तर वरचा पोर्शन जो होता आपला तो मी ब्लॅक कलरने कव्हर केला आणि खालचा जो पोर्शन आहे तो मी व्हाईट कलरने इथे कव्हर करून घेतला आहे. त्यानंतर सेंटरला जो आहे आपल्याला 2 व्हाईट डॉट द्यायचे आहे. तो क्यूटवाला लूक जो आहे तो दिसण्यासाठी हे बघा इथे अशा पद्धतीने 2 डॉट मी देऊन दिलेले आहे. एक मोठा डॉट आहे आणि एक छोटासा डॉट आहे. त्यानंतर जे आहे लास्टमध्ये इथे मी ग्रीन कलरनी एक बुट्टी इथे दिलेली आहे पूर्ण साडीवर आणि ब्लाऊजवर जे आहे मी इथे आरीवर्कचे मण्यांचा यूज करून छोट्या छोट्या बुट्ट्यांचा लूक जो आहे तो तयार करणार आहे. तर आरीवर्कच्या मण्यांचा जो लूक आहे तो मी आपल्या चॅनलवर नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे आपला तो हाच असणार आहे की या पेंटिंगवर आरीवर्कचं काम कसं करायचं. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला पेंटिंग जर आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा की पेंटिंग आवडली. तुम्हाला हा व्हिडिओ समजला का नाही ते सुद्धा प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपली ही पेंटिंग जी आहे ती तयार आहे. लास्टचं जे छोटं छोटं काम होतं ते मी इथे ह्या बुट्ट्या वगैरे देऊन कव्हर केलेलं आहे. तर हे बघा आपला पदराचा भाग जो आहे तो सुद्धा इथे मी कव्हर करून घेतला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग अँड लाईक, कमेंट अँड शेअर.